मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. मित्रांनो, अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये एक विधेयक आणलं गेलेलं आहे आणि हे जे विधेयक आहे हे प्रामुख्याने H1B व्हिसा हा जो अमेरिकेकडनं दिला जातो त्याच्यावरती पूर्णपणे बंदी घालण्यासाठीचं हे विधेयक आहे. अर्थात या विधेयकाचं हे मांडलं गेल्यानंतर त्याचे सगळ्यात जास्त परिणाम, चर्चा त्या संदर्भामधले इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल, ही प्रामुख्याने भारतामध्ये होताना दिसते आहे. आणि त्यामुळे हे H1B व्हिसाच्याला पूर्णपणे बॅन करणारं किंवा ही प्रोव्हिजनच काढून टाकणारं जे विधेयक अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये मांडलं गेलेलं आहे, हे कायद्यामध्ये रूपांतरित होईल का? आणि जर ते झालं तर त्याचे कशा प्रकारचे परिणाम होतील, विशेष करून भारतावरती होतील, हे आपण प्रामुख्याने आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. मित्रांनो, प्रथम तर लक्षात घ्या की हे जे H1B व्हिसा बॅन करण्याच्या संदर्भामधलं विधेयक हे अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये विशेष करून हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये मांडण्यात आलेलं आहे. हे खाजगी विधेयक आहे. दोन प्रकारची विधेयकं अमेरिकन काँग्रेसमध्ये सादर केले जातात. ते जवळपास जगातल्या सर्व ज्या ठिकाणी संसदीय लोकशाही किंवा अध्यक्षीय लोकशाही आहे, प्रणाली आहे, अशा सगळ्याच ठिकाणी कॉमनली एक सरकारी विधेयक असतं आणि एक खाजगी विधेयक असतं. सरकारी विधेयक म्हणजे सरकारला ज्या पद्धतीचे अनेक नवीन बदल असतील किंवा पुढाकार किंवा योजना असतील त्या सरकारकडनं प्रॉपरली कॅबिनेटमध्ये मंजूर वगैरे होऊन त्या असेंब्लीमध्ये मांडल्या जातात आणि मग त्याचं रूपांतर कायद्यामध्ये होण्याचं प्रमाण हे खूप जास्त असतं. परंतु जेव्हा खाजगी विधेयक मांडलं जातं तेव्हा त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होणं ही प्रक्रिया थोडी कठीण पण आहे आणि त्याचं प्रमाण हे नगण्य आहे. त्यामुळे हा जो H1B व्हिसाच्या संदर्भामध्ये जे खाजगी विधेयक अमेरिकन काँग्रेसमध्ये मांडलं गेलेलं आहे ते क्वचितच कायद्यामध्ये परावर्तित होईल. त्याची शक्यता फार फार कमी आहे. त्याला तशा प्रकारचं समर्थन देखील मिळणार नाही. विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पहिल्यांदा असताना म्हणजे 2016 ते 20 मध्ये अशाच प्रकारचे एक विधेयक, खाजगी विधेयक अमेरिकन काँग्रेसमध्ये मांडण्यात आलं होतं. परंतु ते म्हणजे ज्याला आपण म्हणतो की त्याच्या स्वतःला त्याला त्याच्यावर कोणत्या प्रकारची प्रोग्रेस झाली नाही आणि त्यामुळे ते विधेयक काही मंजूर झालं नाही. मात्र सातत्याने अमेरिकेमध्ये H1B व्हिसाच्या बाबतीमध्ये ज्या चर्चा व्हायला लागल्यात, एक नकारात्मक सूर पुढे यायला लागलेला आहे, त्याचं कुठेतरी प्रतिबिंब तुम्हाला या विधेयकाच्या माध्यमातून दिसून येतं की विधेयक मांडण्यापर्यंत अमेरिकेचे खासदार जर जात असतील तर त्यामधला नेमका प्रॉब्लेम काय आहे हे आपल्याला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि भारतामध्ये आपल्याला त्याची चर्चा आपण का करतो हे पण समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, जसं मी मागे या संदर्भामध्ये एक सविस्तर व्हिडिओ केलेला आहे, रादर मी 2 व्हिडिओ केले आहेत. H1B व्हिसाच्या बाबतीमध्ये डोनाल्ड ट्रम्पच्या 1 वर्षाच्या काळामध्ये काही महत्त्वाचे बदल घडून आले. त्या बदलांना अधोरेखित करणारे माझे 2 व्हिडिओज यापूर्वीच एक्सप्लेनरवरती गेलेले आहेत, ज्यामध्ये पहिल्यांदा जेव्हा H1B व्हिसाच्या रजिस्ट्रेशन फीज ही 1 कोटीपर्यंत वाढवण्याचा निर्णय हा ट्रम्प सरकारने घेतला होता आणि दुसऱ्यांदा त्याची जी लॉटरी सिस्टम असते त्या लॉटरी सिस्टममध्ये बदल करण्यात आलेले होते. अशा दोन्ही वेळेला मी त्याचा सविस्तर स्टडी करून तुमच्यापुढे एक 2 व्हिडिओ सादर केलेले आहेत. तर मित्रांनो, अमेरिकेकडनं वेगवेगळ्या प्रकारचे साधारणतः 50 पेक्षा जास्त प्रकारचे व्हिसा अमेरिकन सरकारकडनं दिले जातात. मग त्यासाठी अगदी टुरिस्टलाचे व्हिसा असतील, म्हणजे आपले मुलं शिकत असतील तर पॅरेंट्सला व्हिजिट करण्यासाठीचा व्हिसा असेल, रिलिजियस पर्पजसाठी जाणाऱ्यांसाठीचे काही व्हिसा असतील ते व्हिसा आहे, त्याचप्रमाणे बिझनेससाठी जाणाऱ्यांसाठीचे व्हिसा आहेत ते आहेत. तशाच प्रकारे H1B व्हिसा हा अमेरिकेमध्ये टेम्पररी काळासाठी काही स्पेशालिस्ट सेक्टर्समध्ये तुम्हाला जॉबच्या बाबतीमध्ये अपॉर्च्युनिटी देणारं पण मर्यादित काळासाठी, साधारणतः 3 वर्षांच्या काळासाठी, अशा स्वरूपाची ही प्रोव्हिजन 1990s मध्ये म्हणजे 1991-92 मध्ये अमेरिकेमध्ये सुरू झाली. विशेष म्हणजे मी जसं मागे उल्लेख केलेला होता की अमेरिकेकडे काही क्षेत्रामध्ये ज्याला ट्रेंड मॅनपॉवरची कमतरता आहे, मग तो फिनान्स असेल, त्याचप्रमाणे कॉमर्सच्या बाबतीमध्ये असेल, स्पेस टेक्नॉलॉजी असेल, असे काही सेक्टर्स आहेत की ज्यामध्ये अमेरिकेला स्पेशलाइज मॅनपॉवरची गरज आहे आणि मग तसं स्पेशलाइज मॅनपॉवर अमेरिका हायर करू शकते जगभरातनं. आणि म्हणून H1B व्हिसाचा जी प्रकार आहे, पद्धत आहे, अमेरिकेमध्ये अर्ली 1990s मध्ये सुरू करण्यात आली. आता साधारणतः प्रतिवर्षी असे 80,000 H1B व्हिसा हे ऑफर केले जातात. आता त्याच्यात कळीचा मुद्दा असा आहे की ह्या 80,000 पैकी ऑलमोस्ट 60% व्हिसा हे भारतीयांना मिळतात.
त्यामुळे भारतातलं जे तरुण मॅनपॉवर आहे, विशेष करून भारताच्या IITsमधनं IIMsमधनं पासआउट होणारे जे फ्रेश ग्रॅज्युएट्स आहेत, यांच्या दृष्टिकोनातून H1B व्हिसा ही एक मोठी पर्वणी होती. कारण त्यांना इमिजिएटली जॉब आणि चांगल्या पॅकेजचे जॉब हे त्या ठिकाणी मिळत होते. आणि त्यामुळे भारतीयांचा ओढा H1B व्हिसाकडे फार मोठा होता. या H1B व्हिसा मग त्याला एक्सटेन्शन देणं आणि मग कुठेतरी त्याला परमनंट व्हिसासाठी प्रयत्न करणं, अशा मानसिकतेतनं भारतीय तरुण मोठ्या प्रमाणावरती H1B व्हिसा मिळवण्याच्या प्रयत्नांमध्ये आहेत असं आपल्याला दिसून येतं. आता ज्या वेळेला डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडून येणार होते, त्यावेळेला जे इलेक्शन कॅम्पेन झालं, त्यावेळेला प्रामुख्याने काही कळीचे मुद्दे इलेक्शन कॅम्पेनमध्ये चर्चेला आले आणि जे डोनाल्ड ट्रम्पच्या रिपब्लिकन पक्षाच्या मॅनिफेस्टोमध्ये, जाहीरनाम्यामध्ये पण रिफ्लेक्ट झाले. त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा जो होता तो इल्लीगल इमिग्रंटच्या बाबतीमधला होता की अमेरिकेमध्ये साधारणतः 2 कोटीच्या आसपास इल्लीगल इमिग्रंट्स राहतात आणि त्यांना परत मायदेशी पाठवणं आयडेंटिफाय करून या बाबतीमधला कळीचा मुद्दा आला. दुसरं स्थानिक रोजगाराचा प्रश्न. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरती देखील मी स्वतंत्रपणे व्हिडिओज बनवलेले आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा आकार हा $30 ट्रिलियन असला तरी अमेरिकेवरचं कर्ज $36 ट्रिलियन आहे. आणि आज जे विकसनशील देशांमध्ये किंवा गरीब देशांमधले काही सामाजिक आणि आर्थिक प्रश्न आहेत ते आता अमेरिकेमध्ये पण दिसायला लागलेले आहेत. त्यामधला रोजगाराचा प्रश्न हा तिथं फार गंभीर व्हायला लागलेला आहे. आणि मग त्यामध्ये कोणाला तरी टार्गेट करणं, कोणाला तरी त्यासाठी स्केपगोट ठरवणं म्हणून H1B व्हिसाकडे पाहिलं जातं. H1B व्हिसाच्या माध्यमातून अमेरिकेतल्या स्थानिक लोकांचे रोजगार हिरावून घेतले जात आहेत. अशा प्रकारच्या जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या गोष्टींना प्रसिद्धी दिली जाते आहे आणि त्याची चर्चा पण अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांमधनं व्हायला लागली आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प ज्या वेळेला राष्ट्राध्यक्ष बनले त्यावेळेला या स्वरूपाची कुजबूज होती की ते निश्चितपणे H1B व्हिसाच्या बाबतीमध्ये काही निर्बंध आणण्याचा प्रयत्न करतील. खरं तर मित्रांनो, अमेरिका हा जो देश आता आपण ज्याला ग्रेट पॉवर असं म्हणतो, मोठी पॉवर असं म्हणतो, किंवा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा $30 ट्रिलियन आकार आपण आज पाहतो, या अमेरिकेला ग्रेट बनवण्यामध्ये सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन तिथल्या स्थानिक लोकांचं नाही आहे, तर सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन तिथं निर्वासितांचं आहे, इमिग्रंट्सचं आहे. म्हणून इमिग्रंट्स लोकांनी अमेरिकेला पॉवरफुल बनवलं, इमिग्रंट्स लोकांनी अमेरिकेला ग्रेट बनवलं आहे. आज अमेरिका जगापुढे जी आहे, मग त्यामध्ये चायनीज आहेत, इंडियन्स आहेत आणि युरोपियन्स आहेत, जगभरात नाही, इव्हन लॅटिन अमेरिकन्स आहेत. आणि हे अमेरिकेला आले, त्यांनी प्रचंड काम केलं. आणि मग अमेरिका तुम्ही बघत असाल तर अमेरिकेमधले ज्या स्टार्टअप असतील किंवा युनिकॉर्न्स असतील, तर अमेरिकेमधल्या जवळपास 70% युनिकॉर्नचे जे फाउंडर्स आहेत ते अमेरिकेच्या बाहेरचे आहेत. म्हणजे त्यांचा जन्म कुठेतरी वेगळ्या ठिकाणी झालेला आहे. इव्हन एलॉन मस्क, जो आता काही काळापर्यंत डोनाल्ड ट्रम्पचा अत्यंत जवळचा मित्र होता, टेस्लाचा मालक, हा देखील H1B व्हिसाचा वापर करूनच अमेरिकेमध्ये आला होता. किंबहुना डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी ज्या आयर्लंडमधनं आलेल्या आहेत, या पण H1B व्हिसामधनंच तिथं गेलेल्या होत्या. आणि भारतातले तर IT सेक्टरमधले सगळे बिग शॉट जे आहेत, हे सगळे IT म्हणजे अगदी सुंदर पिचाईपासनं हे सगळेजण H1B व्हिसाचा वापर करूनच अमेरिकेमध्ये गेले. आणि मग यांनी अमेरिकेला ग्रेट बनवलं, अमेरिकेला इकॉनॉमिकली पॉवरफुल बनवलं. याचं सगळ्यांचं कारण H1B व्हिसाकडे जात आहे. आणि त्यामुळे अमेरिकेतल्या कंपन्या, विशेष करून सर्व्हिस सेक्टरमधल्या ज्या कंपन्या आहेत, त्यांना अशा प्रकारचं ट्रेंड मॅनपॉवर आणि ते पुरवणारी फॅक्टरी म्हणून भारताकडे पाहिलं गेलं. आता यामध्ये एक राजकारण असं अमेरिकेमध्ये केलं गेलं की ह्याचा जो पर्पज होता H1B व्हिसाचा, हा प्रामुख्याने ट्रेंड मॅनपॉवर आणण्याचा होता. परंतु त्याच्यामध्ये नंतर ज्याला आपण म्हणतो की काही नकारात्मक प्रवाह आले. आता ह्या ज्या कंपन्या होत्या, या अमेरिकन टॅलेंटला का हायर करत नव्हत्या, म्हणजे स्थानिक लोकांना का हायर करत नाही. मग अगदी मायक्रोसॉफ्ट असेल, गुगल असेल, फ्लिपकार्ट असेल, ह्या सगळ्या कंपन्या अमेरिकन स्थानिक लोकांपेक्षा फॉरेनर्सला जास्त प्रेफरन्स देत होत्या. त्याचं कारण असं होतं की एकतर ट्रेंड एक्सपर्टीज किंवा कौशल्याचा अभाव आणि दुसरं म्हणजे हाय सॅलरीची डिमांड. साधारणतः सर्वसामान्य अमेरिकन नागरिकांकडनं जी मिनिमम सॅलरी पॅकेजची अपेक्षा असती, ही साधारणतः प्रतिवर्षी $1,00,000 ते $1.5 आसपास असते. परंतु जो व्यक्ती IIT आणि IIM मधनं भारताच्या फ्रेश पासआउट होतो, तो अगदी प्रतिवर्षी $60,000 पॅकेजवरती पण काम करायला तयार असतो. आणि त्याला काम करण्यासाठी अमेरिकेमधल्या मोठ्या सिटीजची म्हणजे न्यूयॉर्क, वॉशिंग्टन DC ची गरज लागत नाही. तो एखाद्या सबबमध्ये पण बसून
वर्क फ्रॉम होम हे करू शकतो. आणि त्यामुळे झालं असं की या कंपन्यांना आज IT सेक्टरमधल्या कंपन्यांना, जो अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, या अर्थव्यवस्थेचा कणा असणाऱ्या कंपन्यांना अत्यंत स्वस्तामध्ये ट्रेन मॅनपॉवर भारताकडनं मिळायला लागलं. त्यामुळे जवळपास 60% H1B व्हिसा ह्या भारतीयांना मिळायला लागले आणि ते अगदी कमीत कमी पॅकेजवरती काम करायला तयार होते. खरं तर H1B व्हिसा हा ज्या वेळेला इंट्रोड्यूस केला गेला, तर ज्या पद्धतीचं ट्रेन मॅनपॉवरची अपेक्षा H1B व्हिसाच्या अंतर्गत केली गेली होती, त्यामधलं सॅलरी पॅकेज देखील साधारणतः 2 लाख ते 2.5 लाख ॲन्युअली डॉलरचं पॅकेज हे एक्सपेक्टेड केलं गेलं होतं. परंतु एवढ्या ट्रेन मॅनपॉवरपेक्षा जर आम्हाला स्वस्तामध्ये कामाला मिळत असतील लोक, तर का नको? आणि म्हणून 60,000वरती $50,000 प्रतिवर्षी यावरती जर भारतीय मिळायला लागले, तर ते स्थानिकांना प्रेफरन्स देत नव्हते. आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी 2 महत्त्वाचे बदल घडून आणले. एक तर या H1B व्हिसाची जी रजिस्ट्रेशन फीज आहे, ती प्रामुख्याने एम्प्लॉयरला भरावी लागते. त्या एम्प्लॉयरची ती फीज जी 10 लाखापर्यंत होती, ती वाढून 1 कोटींपर्यंत डोनाल्ड ट्रम्प घेऊन गेले. आणि याचा मोठा तडाखा तिथल्या स्थानिक सगळ्या अमेरिकन कंपन्यांना बसला. त्याच्याविषयी कोर्ट मॅटर्स पण झाले, काही अजून प्रलंबित पण काही कोर्ट मॅटर्स आहेत. आणि मग त्यानंतर त्यांनी केलं की ह्या लॉटरी सिस्टमचा दुरुपयोग कंपन्या करता आहेत आणि त्यामधनं कॅटेगरीज आहेत. त्याच्यामध्ये कॅटेगरी 1, कॅटेगरी 2, कॅटेगरी 3, 4 आणि याच्यामधनं जे 60 ते 70,000 किंवा 1 लाखापर्यंत $60,000 ते $1,00,000 पर्यंतचे जे पॅकेजेस असतात, त्याच्यामध्ये लॉटरी सिस्टममधनं त्यातनं जास्त माणसं घेतली जायची. आणि जे हायली स्किल्ड आणि ट्रेन मॅनपॉवर आहे, ज्यांना पॅकेज 2 लाख ते $2.5 लाख प्रतिवर्षी द्यावे लागतात, त्यांना कमीत कमी H1B व्हिसा दिले जात होते. तसं न करता त्यांनी लॉटरी सिस्टम बदलली आणि आता लॉटरी सिस्टममध्ये साधारणतः $2 लाख पेक्षा जास्त पॅकेज असणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढवलं. हे 2 मेजर बदल H1B व्हिसामध्ये घडून आणले. त्यासाठी तिथल्या स्थानिकांचे जे कंपन्या होत्या अनेक, त्यांनी त्याला प्रोटेस्ट पण केला. आणि मग त्यांनी आता ऑफशोर कॅम्पसेस नावाचा प्रकार सुरू केला. म्हणजे काही कंपन्यांनी तर सांगितलं की भारतीयांना आता अमेरिकेत यायची गरज नाही आहे, तर आम्ही भारतामध्ये येतोय. म्हणून जवळपास साधारणतः मी याच्यावरती पण एक व्हिडिओ बनवला होता की गेल्या काही महिन्यांमध्ये अमेरिकन कंपन्यांची $1.25 बिलियन इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये झाल्यात. अगदी डोनाल्ड ट्रम्पची जी मीडिया कंपनी, तिने पण तेलंगणामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. गुगल असेल, मायक्रोसॉफ्ट असेल, ॲमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, यांच्या मेजर इन्व्हेस्टमेंट्स या भारतामध्ये व्हायला लागल्यात. कारण ते ऑफशोर त्यांचे ऑफिसेस क्रिएट करायला लागले. त्यातनं ते आपल्या भारतीयांना एंगेज करतील आणि भारतामध्ये राहूनच भारतीय अमेरिकन कंपन्यांना सर्व्हिसेस देतील. इथपर्यंत ह्या कंपन्या गेल्या. पण हे सगळं करत असताना एक प्रकारचं वातावरण अमेरिकेमध्ये जे तयार झालेलं आहे की H1B व्हिसामुळे स्थानिकांचे जॉब जात आहेत. आणि त्या दृष्टिकोनातनं हे विधेयक मांडलं गेलेलं आहे की आता हा H1B व्हिसा स्क्रॅप करून टाकायचा. परंतु ते शक्य नाही आहे. डोनाल्ड ट्रम्पला पण याची कल्पना आहे की अमेरिकेला जो ॲव्हरेज अमेरिकन नागरिक, जो स्थानिक आहे, जो काऊ बेल्ट मधला ओळखला जातो, ज्याला बायबल बेल्ट देखील म्हणतात, जो मध्य अमेरिका आहे, अमेरिका ईस्टर्न आणि वेस्टर्न कोस्ट याच्यामधला जो अमेरिका आहे, जो अत्यंत कन्झर्वेटिव्ह क्लास म्हणून मानला जातो आणि जो एका मानसिकतेमध्ये जगतो की आम्ही ग्रेट आहोत, सुरुवातीपासून जगावर राज्य करण्याचे आम्हाला अधिकार आहेत, या कोलोनियल माइंडसेटमध्ये जो वर्ग असतो, हा जो वर्ग आहे, हा वर्ग जास्त काम करण्यासाठी बिलकुल उत्साही नाही आहे. आणि त्याच्या खूप जास्त भीम्स आणि फॅन्सीज आहेत, त्याच्या खूप जास्त डिमांड्स आहेत. आणि त्यामुळे त्याचं प्रतिनिधित्व डोनाल्ड ट्रम्प करत आहेत. आणि ते प्रतिनिधित्व करत असल्यामुळे आपल्या डोमेस्टिक वोटर्सला देखील सॅटिस्फाय करणं किंवा त्यांच्या मागण्यांच्याकडे लक्ष देणं, या दृष्टिकोनातून देखील डोनाल्ड ट्रम्पनी H1B व्हिसामध्ये जो मेजर बदल घडून आणले ते बघितलं. परंतु आता व्हिसा बॅन करण्यासंदर्भातलं खाजगी विधेयक इंट्रोड्यूस केलं गेलं, ते कायद्यात रूपांतरित होणार नाही. आणि नंतर अमेरिकेमध्ये फेडरल कोर्ट पण आहे आणि अनेकदा अमेरिकन काँग्रेसने तयार केलेले कायदे हे फेडरल कोर्टने स्टक डाऊन केलेले आहेत, बाजूला सेट असाइड केलेले आहेत. नुकतंच डोनाल्ड ट्रम्पने टेरिफ लावण्याचं जे धोरण घेतलं, अनेक देशांच्या विरोधात त्यांनी टेरिफ लावलं. जसं भारताच्या विरुद्ध 50% टेरिफ लावलं होतं, जे आता 18% केलं. याला देखील कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलेलं आहे. आणि आता अमेरिकेचं फेडरल कोर्ट त्याच्यावरती निर्णय देणार आहे. कदाचित असं म्हटलं जातं, म्हणजे एक अशाही प्रकारची चर्चा आहे की डोनाल्ड ट्रम्पने अचानक हा जो निर्णय घेतला 50%वरनं 18% आणण्याचा,
त्यामागे हा फेडरल कोर्टचा जो निर्णय येणं अपेक्षित आहे, लवकरच तो ह्या महिन्यामध्ये तो निर्णय येऊ शकतो आणि तो डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधामध्ये जाऊ शकतो. आणि जर तसं झालं तर डोनाल्ड ट्रम्पला ह्या देशांना नुकसान भरपाई द्यावी लागेल आणि ही नुकसान भरपाई साधारणतः 200 अब्जपर्यंत जाऊ शकते मित्रांनो. आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पने कुठेतरी भीतीपोटी हे केलेलं आहे, अशाही प्रकारचं एक ज्याला म्हणतो इंटरप्रिटेशन म्हणा चर्चेमध्ये आहे, जो असेल. परंतु एक बाब मात्र नक्कीच आहे की आता जेव्हा तुमच्या काँग्रेसमध्ये असं एखादं विधेयक मांडलं जातं, जरी ते खाजगी असलं, त्याला काही खासदारांचं समर्थन असलं, तरी देखील आता ही मानसिकता अमेरिकेमध्ये जोर धरायला लागलेली आहे की बाहेरच्या देशातनं आलेल्या लोकांनी, इमिग्रंट्सनी स्थानिकांचे जॉब्स घेतलेले आहेत आणि ते आता हा प्रकार येत्या काळामध्ये खूप स्ट्रिक्ट होत जाणार आहे. म्हणून जसं डोनाल्ड ट्रम्पनी भारतावरती आयात शुल्क वाढवल्यानंतर भारताने ट्रेड डायव्हर्सिफिकेशनचा निर्णय घेतला. आपण युरोपचं मार्केट शोधायला लागलो, रशियाचं मार्केट शोधायला लागलो, इस्लामिक देशांचं मार्केट शोधायला लागलो, आफ्रिकेचं मार्केट शोधायला लागलो आणि आपली ओव्हर डिपेंडन्सी आपण अमेरिकेवरची कमी करण्याचा प्रयत्न करत होतो. तशाच पद्धतीने भारतीय विद्यार्थ्यांनी पण आता याच्यातनं बोध घेणं गरजेचं आहे. एक प्रकारचा ट्रेंड आपल्याला पालकांमध्ये दिसून येतो की आमच्या मुलाला कोणत्याही परिस्थितीमध्ये अमेरिकेमध्ये शिकवायला पाठवायचं, अमेरिकेमध्ये नोकरीला पाठवायचं. मी समजू शकतो की सायन्स टेक्नॉलॉजी आहे, स्पेस आहे, इंजिनिअरिंग आहे, मॅनेजमेंट आहे, अशा सेक्टरमध्ये त्यांच्याकडे स्पेशलाइज ट्रेनिंग असेल, कोर्स कंटेंट्स असतील, त्या ठिकाणी बँकांचं लोन घेऊन तिथं मुलांना पाठवणं हे आपण एक वेळेला समजू शकतो. पण अगदी BA, BCom, BSc करण्यासाठी तुम्ही जर बँकांचे हजारो कोटींचे लोन घेत असतील पालक, भारतीय पालक, जसं मी मागे माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की साधारणतः 23-24 मध्ये भारतीय पालकांनी 39,000 कोटींचं लोन घेतलं आपल्या मुलांना परदेशामध्ये शिकवायला पाठवण्यासाठी. ती एक मॅड रश म्हणतो आपण, एक फॅशनेबल मध्यंतरी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये किंवा इंग्रजी शाळांमध्ये आपल्या मुलांना टाकण्याचं एक फॅशन भारतामध्ये आली होती. तसं आता आपल्या मुलांना अमेरिकेला पाठवण्याची फॅशन किंवा IIT जर IIMमधनं पासआउट झाले की अमेरिकेला जॉबला जाण्यासाठी एक प्रकारचा ट्रेंड होता, तो आता आपण त्याच्यावरती पुनर्विचार करणं आणि त्याचं डायव्हर्सिफिकेशन करणं. आपल्याला आता फार मोठ्या संधी युरोपियन युनियनबरोबर, महासंघाबरोबर आपला फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झाला आहे. आज जर्मनी, फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणावर स्किल्ड इंडियन मॅनपॉवरची गरज आहे. व्लादिमीर पुतीन भारतात येऊन गेले तेव्हा त्यांनी सांगितले की पुढच्या 10 वर्षात साधारणतः रशियाला 30 लाख भारतीयांची गरज आहे वेगळ्या सेक्टर्समध्ये. जपानला भारतीयांची गरज आहे. साऊथ ईस्ट एशियामध्ये जे सिंगापूर, व्हिएतनाम, इंडोनेशिया या ठिकाणी इंग्रजीचा फार मोठा प्रॉब्लेम, इव्हन इंग्लिशच्या टीचर्सला पण त्या ठिकाणी मोठा स्कोप आहे. आपल्याला हा भारतीयांचं जे स्किल आहे, विशेष करून आपली जी सॉफ्ट पॉवर आहे, त्या दृष्टिकोनातनं भारताचं जे एक्सपर्टीज आहे, त्यामुळे जगभरामध्ये भारतीयांची मागणी आहे. जरुरी नाही की अमेरिका एकमेव असा देश आहे की जे आपल्याला मोठी मार्केट, जरूर म्हणजे अमेरिका $30 ट्रिलियन मार्केट आहे आपल्या वस्तूंसाठी पण, आपल्या स्किल्ड ह्युमन रिसोर्ससाठी पण, नो डाऊट अबाउट दॅट. त्याचा उपयोग करा, पण अमेरिका सगळं काही आहे असं अजिबात नाही आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांनी आणि इथल्या ग्रॅज्युएट्सनी जे फ्रेश पासआउट होतात आणि H1B व्हिसाच्याच मागे लागतात, तसं न करता त्यांनीही इतर पर्यायांचा शोध घेणं आत्ता गरजेचं आहे. मला असं वाटतं की अमेरिकन काँग्रेसमध्ये जे विधेयक इंट्रोड्यूस केलं त्याच्याकडनं जसं भारताच्या उद्योग क्षेत्रातल्या व्यावसायिकांनी, MSMEमधल्या लोकांनी पण बोध घेतलेला आहे, तसंच आता विद्यार्थ्यांमध्ये देखील या बाबतीमध्ये बोध घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं.